पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने आम्ही अहमदनगरपासून म्हणजे ह्या अहिल्यानगरपासून पुऱ्या देशामध्ये जंतर मंतर क्रांती दिवस 8 ऑगस्टला पाळणार आहोत आणि त्याचा प्रचार प्रसार आम्ही करतोय। आमचा मुद्दा असा आहे की या देशामध्ये 2-3 गोष्टींची अत्यंत गरज आहे। पहिली जी गरज आहे, या देशामध्ये जाती व्यवस्था गेले 3000 वर्षापेक्षा जास्त काळ आहेत। या जाती अंताला यश आलं पाहिजे, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर संसदीय लोकशाहीमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या देशामध्ये राष्ट्रीय धारणालय हे अतिशय उन्नत झालं पाहिजे, याच्यासाठी आमचा आग्रह आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काय की राष्ट्रीय धारणालय जरी आपण उन्नत केलं तरी प्रत्येक व्यक्तीने रिकॉन्शियस गव्हर्नन्स ज्याला म्हणता येईल, स्वतःचं जे शासन आहे, स्वतःच्या अंतःकरणातून किंवा निर्णय करण्याची जी त्याची क्षमता आहे ती वाढली पाहिजे, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणून राष्ट्रीय धारणालयामध्ये तिरंग्याचे जे काही 3 रंग आहेत, अशोक चक्र आहे, त्याबद्दल आमचा आग्रह आहे। पहिलं म्हणजे काय की केसरी रंग जो आहे तो म्हणजे लोकभक्ती। या देशामध्ये लोकांबद्दल भक्ती पाहिजे, निसर्गाबद्दलची भक्ती पाहिजे आणि सजीवांबद्दलची भक्ती जर असेल तर माणसाचं जीवन यशस्वी होऊ शकतं, असं आमचं म्हणणं आहे। दुसरं म्हणजे ज्ञानभक्ती। पांढरा रंग जो आहे तो ज्ञानभक्तीच्या संदर्भात आहे आणि तिसरा जो आहे तो हिरवा रंग जो आहे तो कर्मभक्तीच्या संदर्भात आहे। अशोक चक्र जे आहे संविधानातील जी नैतिकता आहे त्या संदर्भात आहे आणि त्याचबरोबर अशोक चक्राचा अर्थ देखील असा होतो की या देशामध्ये कायद्याचं राज्य होतं आहे आणि राहिलंच पाहिजे आणि ते पाळलं पाहिजे। आणि म्हणून ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत त्या राष्ट्रीय धारणालयामध्ये आल्या पाहिजेत। राष्ट्रीय धारणालयामध्ये ह्या गोष्टी आल्या तर जात आपोआप नष्ट होते आणि मी माझे मला याच्यापेक्षा आपला देश मोठा आहे, या देशातील साधन सामुग्री आणि निसर्ग सजीवसृष्टी याचा विचार माणूस करू शकतो। म्हणून राष्ट्रीय धारणालय जे आहे ते व्यापक झालं पाहिजे, विस्तारित झालं पाहिजे, याच्यासाठी आमचा आग्रह आहे। आणि रिकॉन्शियस गव्हर्नन्समध्ये माणसाने सारासार विवेक ठेवला पाहिजे। लोक सर्रास ज्या वेळेला 1500 रुपये भावाने मतं विकतात आणि मतं घेणारे देखील हसत हसत मत घेऊन जातात, त्या ठिकाणी त्यांचं जीवन जे आहे अयशस्वी झालं असं आमचं म्हणणं आहे। माणूस म्हणून कुठंतरी संपूर्ण आयुष्यामध्ये कोऱ्या पद्धतीने जगला, कुठेही समाजासाठी निसर्गासाठी काही एक काम केलं नाही आणि तसाच तो मरण पावला आणि अमरधामला गेला, तर त्या माणसाचं जीवन जे आहे ते व्यर्थ आहे असं माझं म्हणणं आहे। म्हणून धारणालय प्रत्येक भारतीयाचं यशस्वी झालं पाहिजे, व्यापक झालं पाहिजे आणि त्याची निर्णय क्षमता वाढली पाहिजे, तरच समाजामध्ये ह्या प्रजासत्ताकाचा नक्कीच उपयोग होऊ शकेल। आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की 8 ऑगस्टला म्हणजे जंतर मंतर क्रांती दिवस ज्या दिवशी आपण पाळणार आहोत वगैरे साजरा करणार आहोत, त्या दिवशी आम्ही ऐतिहासिक अशा दिल्ली गेटवर कोरा राजीनामा त्या ठिकाणी लावणार आहोत। ज्या लोकांमध्ये लोकभक्ती नाही, ज्ञानभक्ती नाही, कर्मभक्ती नाही, संविधानाची नीतिमत्ता जे पाळत नाही आणि ज्यांना कायद्याच्या राज्याबद्दल काही एक चिंता वाटत नाही, असे लोक कोरे आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असा आमचा आग्रह आहे। ते मोदी असो किंवा अमित शहा असो किंवा कोणी आमदार खासदार जे कोणी असतील वगैरे, तर त्या सगळ्यांसाठी हा कोरा कागद आम्ही कोरा राजीनामा दिल्ली गेटवर लावणार आहोत। त्या ठिकाणी नोकरशाही जी आहे पगार हमीवर काम करते आणि फक्त पगाराची हमी त्यांना आहे, स्वतःच्या कर्तव्याबद्दलचं काही एक त्यांना देणं घेणं नाही, अशा लोकांसाठी तो कोरा राजीनामा जो आहे दिल्ली गेटवर तो नक्कीच चांगला अतिशय लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। ज्याला कुणाला समाजाबद्दल देणं घेणं नाही, समाजाबद्दल ज्याला कर्तव्य करायचं नाही, त्याच्यासाठी कोरा राजीनामा आहे। त्या माणसाने समाजासाठी ज्याला काम करायचं नाही, ज्याला मतं विकायचे असतील, ज्याला स्वतःचा स्वार्थ फक्त करायचा असेल, अशा माणसासाठी कोरा राजीनामा जो आहे त्याने स्वतःच्या घरामध्ये स्वतःला बंद करून घ्यावं आणि अमरधामची वाट पाहावी, याच्यासाठी आमचा आग्रह आहे।
म्हणून या देशामध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला पाहिजे आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तरुणांपासून वृद्धांपर्यंत ही संसदीय लोकशाही मुरली पाहिजे आणि ती समृद्ध झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही कोरा राजीनामा दिल्ली गेटवर लावणार आहोत. आणि मला खात्री आहे की देशभरामध्ये जी नवीन पिढी अतिशय जागृत झालेली आहे आणि याच्यामुळे फार मोठी क्रांती झालेली आहे. ज्या लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याच्यासाठी जगणारे जे लोक आहेत त्यांना आता धडा बसलेला आहे आणि त्यांना आता घरी जावं लागणार आहे. जे लोक कोणी विखे पाटलांसारखे लोक ज्या वेळेला म्हणतात का आमचं घराणं 70 वर्ष राजकारण करतंय, आम्ही सत्तेमध्ये आहोत वगैरे, असे लोक जे आहेत ह्या कोऱ्या राजीनाम्यामुळे नक्कीच घरी जायला मदत होणार आहे. कारण ज्यांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याच्या पलीकडे काही दिसत नाही, लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती, संसदीय लोकशाहीमधील नीतिमत्ता या गोष्टी जर समजत नसतील तर त्यांच्यासाठी डिच्ची फत्ते याच्याशिवाय काही पर्याय नाही. धन्यवाद.